अभिमानाने कौतुक माझे सांगत असतो बाबा आणि दुःखालाही उंच नभाला टांगत असतो बाबा। अभिमानाने कौतुक माझे सांगत असतो बाबा आणि दुःखालाही उंच नभाला टांगत असतो बाबा। पाठवणीची वेळ जराशी समीप येते तेव्हा, पाठवणीची वेळ जराशी समीप येते तेव्हा मंडपातून हळूच तेव्हा पांगत असतो बाबा। पाठवणीची वेळ जराशी समीप येते तेव्हा मंडपातून हळूच तेव्हा पांगत असतो बाबा। आणि पळता पळता थकून जातो दुनियादारी करतो, पळता पळता थकून जातो दुनियादारी करतो। नातीसोबत खुशाला आता रांगत असतो बाबा, नातीसोबत खुशाला आता रांगत असतो बाबा। महिलांवरचे 300 की एवढे निर्णय नको घेऊ सघाईने, एवढे निर्णय नको घेऊ सघाईने सोसलेले खूप असते दुःख बाईने। एवढे निर्णय नको घेऊ सघाईने सोसलेले खूप असते दुःख बाईने। एकदा समजून घे माणूस आहे ती, एकदा समजून घे माणूस आहे ती, कर तिचा अभ्यास थोडा बारकाईने। एकदा समजून घे माणूस आहे ती, कर तिचा अभ्यास थोडा बारकाईने। आणि शेवटचा शेर आहे की बाप गेला माय गेली हारली नाती, बाप गेला माय गेली हारली नाती, लेकरे सांभाळली मग फक्त ताईने, लेकरे सांभाळली मग फक्त ताईने। तर त्यावरच एक चारोळी माझी बोलतो। सागराला देखील किनाऱ्याला स्पर्श करण्याची परवानगी असते, सागराला देखील किनाऱ्याला स्पर्श करण्याची परवानगी असते, पण ठरलेल्या वेळेतच आणि दिलेल्या वेळेतच। सागराला देखील किनाऱ्याला स्पर्श करण्याची परवानगी असते, ठरलेल्या वेळेतच आणि दिलेल्या वेळेतच, म्हणजे भरतीपासून फक्त ओटीपर्यंत। आता आपण एकटा असतो त्याबद्दल चारोळी कविता आहे। तू आज इतकी जवळ असताना मला आता पटायला लागलंय, तू आज इतकी जवळ असताना मला आता पटायला लागलंय, मी एकटा असताना मी किती एकटा असतो। धन्यवाद। वेळ एक फार कवी संमेलन आहे त्या दृष्टिकोनातून बोलतो की शब्दांची रचना न शिकलेला सुद्धा शाहीर कशी करतो, ते फार जुना पोवाडा आहे। कानोपकानी म्हणतात कर्णोपकरणी ऐकलेला। मर्दाची कथा मर्दाना मर्दाची कथा मर्दाना, मर्दाची कथा मर्दाना, मर्दाची कथा मर्दाना। ऐका मित्रांनो वीरपुत्रांनो, पोवाडा मर्द मराठ्याचा, पोवाडा मर्द मराठ्याचा। तानाजीसह शिवाजीचा, तानाजीसह शिवाजीचा, शिपाई भगव्या झेंड्याचा रे दीदी, शिपाई भगव्या झेंड्याचा रे दीदी दी दी दी। ही कथा नव्हे छंदाची, हा ही कथा नव्हे छंदाची, ही कथा नव्हे छंदाची, गावगुंडाची मती पुंडाची। जिल्हा कुलाब्यात उमरठ्याला, जिल्हा कुलाब्यात उमरठ्याला, तानाजी वीर जन्मलेला, शाहिरी मुद्रा तानाजीला रे दीदी, शाहिरी मुद्रा तानाजीला रे दीदी दी दी दी। धन्यवाद। वाटेवची पेठ झायलू, पंढरीचे वाटेवची पेठ झायलू, आम्ही आता खरंच शेठ झायलू, आम्ही आता खरंच शेठ झायलू। जेव्हा मी कोमस आपा परिवार आणि LP सरांच्या सानिध्यात आलो त्यानंतर जो फरक आहे, बदल आहे, तो बदल आहे। वारकऱ्याचा वारकरी झायलू, वारकऱ्याचा वारकरी झायलू, इठ्ठलाची पायाची ईट झायलू, आम्ही आता खरंच शेठ झायलू, आम्ही आता खरंच शेठ झायलू। दलन झायलू कांडण झायलू, दलन झायलू कांडण झायलू, गरीबाचे भाकरीचं पीठ झायलू, दलन झायलू कांडण झायलू, गरीबाचे भाकरीचं पीठ झायलू, आम्ही आता खरंच शेठ झायलू, आम्ही आता खरंच शेठ झायलू। आय बा आजीचा आधार झायलू, आय बा आजीचा आधार झायलू, पिकल्या पानाचा हिरवा देठ झायलू,
पिकल्या पानाचा हिरवा देठ झालो आम्ही आता खरंच शेठ झालो आम्ही आता खरंच शेठ झालो माणूस झालो माणसा नायलो माणूस झालो माणसा नायलो संत सज्जनांची वहिवाट झालो संत सज्जनांची वहिवाट झालो आम्ही आता खरंच शेठ झालो आम्ही आता खरंच शेठ झालो. धन्यवाद. म्हणजे आई 1 वर्षापूर्वी वारली होती तेव्हा मी 4 ओळी लिहिल्या होत्या त्या मी फक्त वाचून दाखवते. कवितेचं नाव आहे आई. का ग आई तू आम्हा सर्वांना करुणी पोरके निघून गेलीस पुढच्या प्रवासाला. का ग आई तू आम्हा सर्वांना करुणी पोरके निघून गेलीस पुढच्या प्रवासाला. बुडवून गेलीस दुःखात कुटुंबाला झालो मुकलो तुझ्या सहवासाला. बुडवून गेलीस दुःखात कुटुंबाला झालो मुकलो तुझ्या सहवासाला. तुझं असणार सर्व काही होते आयुष्यातील ते सुंदर पर्व होते. तुझं असणार सर्व काही होते आयुष्यातील ते सुंदर पर्व होते. आज सर्व काही असल्याची जाणीव आहे पण तुझं नसणं हीच मोठी उणीव आहे. थँक्यू. तर समाजाचं बदलतं स्वरूप या कवितेतून व्यक्त करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आपण नेहमीच म्हणतो जग फार बदलत चाललंय पण ते कशामुळे बदलतं कुठून त्याची सुरुवात होते हे मांडण्याचा प्रयत्न मी माझ्या या कवितेतून केलेला आहे. माझ्या या कवितेचं नाव आहे गडबड घोटाळा. सादर करतोय आपल्या समोर गडबड घोटाळा. ही फॅशन सिनेमात शिरली. ही फॅशन सिनेमात शिरली नटनट्यांची टाळकी फिरली. ही फॅशन सिनेमात शिरली नटनट्यांची टाळकी फिरली. केला केसांचा बॉबी कट झाली कपड्यांची छाटाछाट. रोजचा नवा सिनेमा पाहून नटनट्यांची फॅशन घेऊन आयुष्याचा तमाशा केला आणि सारा गडबड घोटाळा झाला. सारा गडबड घोटाळा झाला. मग ही फॅशन शाळेत शिरली. चित्रपट पाहून मुलं कॉपी करतात. मग ही फॅशन शाळेत शिरली. पोरा पोरींची टाळकी फिरली. सारी पुस्तकं बाजूला सारली आणि प्रेमपत्रानं वही सारी भरली. घेऊन जोडीदार होते ती फरार. घेऊन जोडीदार होते ती फरार. लव मॅरेजचा करूनी करार. आई बाबांचा पंचनामा केला हो. सारा गडबड घोटाळा झाला. सारा गडबड घोटाळा झाला. मग ही फॅशन राजकारणात शिरली. ही फॅशन शिरली राजकारणात. झाली ताट पुढाऱ्याची जात. निवडणुकीला लोळत्या ती पायी मंत्री होण्याची झाली या घाई. निवडून आला मंत्री झाला जनतेला मात्र विसरून गेला. असा जनतेचा घात त्याने केला. सारा गडबड घोटाळा झाला. याला काही अपवादही आहेत आपली मंडळी त्यामुळे बरेच मंडळी याला अपवाद आहेत त्यामुळे असे अपवाद असणं चांगलं आहे. त्यानंतर शेवटचं कडवं सादर करतो. घेतली आईवर मम्मीनं उडी. घेतली आईवर मम्मीनं उडी झाला बाबांचा पप्पानी डॅडी. घेतली आईवर मम्मीनं उडी झाला बाबांचा पप्पानी डॅडी. केली परदेशी सारी नक्कल नव्हते डोक्यात कवडीची अक्कल. नाती गोती मोडीत काढली. नाती गोती मोडीत काढली आणि मैत्रीच्या जागी फ्रेंडशिप वाढली. ब्रेक डिस्कोचा जमाना आला आणि सारा गडबड घोटाळा झाला. सारा गडबड घोटाळा झाला. सारा गडबड घोटाळा झाला. लाईक शेअर की मातृत्वाच्या पहिल्या वहिल्या विद्यालयात शिकलो. मातृत्वाच्या पहिल्या वहिल्या विद्यालयात शिकलो. आयुष्याची पहिली कविता गर्भाशयात शिकलो. आणि अनुभव मजला शिकवत गेले गुरुकिल्ली जगण्याची. अनुभव मजला शिकवत गेले गुरुकिल्ली जगण्याची. पोटा पुरते फक्त तेवढे ग्रंथालयात शिकलो. पोटा पुरते फक्त तेवढे ग्रंथालयात शिकलो. एक गझल तुमच्या पुढे ठेवतो. खर तर एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या आशयाच्या ह्या कविता ऐकत असताना आम्ही शेवटपर्यंत वाट पाहिली आणि आनंद घेतला. वाट पाहिली आशयाची गझल आहे की घुसमटलेल्या अस्तित्वाने स्वातंत्र्याची वाट पाहिली. घुसमटलेल्या अस्तित्वाने स्वातंत्र्याची वाट पाहिली. योद्धा होऊन लढलो नाही मी बुद्धाची वाट पाहिली. घुसमटलेल्या अस्तित्वाने स्वातंत्र्याची वाट पाहिली. योद्धा होऊन लढलो नाही मी बुद्धाची वाट पाहिली. पुढचा शेर आहे की तिन्ही मुली ह्या मुलांसारख्या.
तिन्ही मुली ह्या मुलांसारख्या सांगत होती जर सर्वांना. तिन्ही मुली ह्या मुलांसारख्या सांगत होती जर सर्वांना. वंशासाठी का चौथ्यांदा तिने मुलाची वाट पाहिली. पुढचा शेर आहे की कोण कोठला देव मानतो त्याच्या शीना देणे घेणे. कोण कोठला देव मानतो त्याच्या शीना देणे घेणे. फक्त भुकेल्या पोटासाठी मी रोज सणांची वाट पाहिली. आणि पुढचा शेर आहे या गझलेतला शेवटचा शेर की बघता बघता आयुष्याचे मध्यांतरही उभे ठाकले. बरेचदा असं होत असतं आपल्या आयुष्यात की बघता बघता आयुष्याचे मध्यांतरही उभे ठाकले. पण दोघांना कळले नाही कुणी कुणाची वाट पाहिली. पण दोघांना कळले नाही कुणी कुणाची वाट पाहिली. घुसमटलेल्या अस्तित्वाने स्वातंत्र्याची वाट पाहिली. योद्धा होऊन लढलो नाही मी बुद्धाची वाट पाहिली.